नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे खेडपूरमधील तो जीव घेणा वाडा. कथेचे मूळ नाव आहे द व्हाईट डिमन. कथेचे लेखक आहेत शशांक सुर्वे. कथेला आता सुरुवात करू. खटखटखट असा एखाद्या जाड कातडी असलेल्या माणसाचा चालण्याचा आवाज, त्या पायावर वाढलेल्या लांबलचक काळ्या नखांची लाकडी सरफेसवर होणारी टकटकटक असे काहीसे आवाज त्या दुसऱ्या मजल्यावरच्या लाकडी माळ्यावरून येत होते. तो टकटक आवाज येताच घाबरलेल्या तिघांची नजर त्या खुज्या छताकडे जात होती. खाली गडद अंधारात घाम्या घुम अंगाने कॅमेरासमोर दीपक, संदीप आणि कृतिका जवळपास उभे होते. गडद अंधार, त्यात तो एका टॉर्चचा मर्यादित उजेड, तिघांच्या चेहऱ्यावरची भीती, तिघांच्या भिरभिरत्या नजरा, चेहऱ्यावरचे गंभीर आणि भीतीचे भाव बघणाऱ्याच्याही हृदयाचा ठोका चुकवत होते. त्यांची ती झालेली हालत बघून खाली कमेंट्समध्ये "निघा लवकर तिथून" ह्या अर्थाच्या खूप साऱ्या कॉमेंट्स वेगाने पळत होत्या. यूट्यूब लाईव्ह चालू होतं. दीपक आणि कृतिका गोल गोल फिरून हातात एक लाकूड घेऊन उभे होते. त्या वाड्याच्या काळोखातून विशिष्ट भीतीदायक आवाज येत होते आणि त्याच दिशेने लाकूड उगारून हे दोघे उभे होते. अगदी 7-8 फुटावर लाकडी छप्पर होतं. त्यावरून कुणीतरी चालण्याचा आवाज येत होता. तिकडे दीपक देवाचं नाव घेत जोराने शिरा ताणवून अंधारात जे काही आहे त्याला ओरडून "समोर ये ना" असं आव्हान देत होता. अधूनमधून त्याच्या तोंडून एखादी शिवी सुद्धा निघत होती. सभ्य लोकांच्या त्या यूट्यूब चॅनलवर ती गावरान शिवी म्हणजे ते लोक किती घाबरले आहेत ह्याची अनुभूती करून देत होते. काही मिनिटे हा भीतीचा नंगा नाच सुरू होता. अधूनमधून त्या अंधारात लकाकणारे लालसर डोळे सुद्धा बघणाऱ्या प्रेक्षकांना दिसत होते. त्या अंधारात मंद प्रकाशात एक पांढरी आकृती एखाद्या प्राण्यासारखी हातापायावर आजूबाजूला धावत असल्याचंही लाईव्ह मध्ये दिसत होतं. ते जे काही अमानवी होतं ते हातापायावर चालत त्या लाकडी फरशीवरून आपल्या पायाचा खटखट आवाज करत त्या तिघांच्या सभोवती फिरत होतं. शांत वातावरणात त्याच्या दातांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. तो अमानवी जीव खूप चपळ होता. कधी कधी काही सेकंद कॅमेऱ्यात कैद सुद्धा होत होता. त्याला टॉर्चच्या लाईटचा उजेड सहन न झाल्यानं परत कटकटकट असा दातांचा आवाज करत अंधारात गुडूप होत होता. त्याच्या तोंडाला आणि दातांना लागलेलं रक्त, त्याचा पांढरा फेक चिकट देह जवळपास लाखो लोकांनी बघितला होता. यूट्यूबच्या इतिहासात पहिल्यांदाच कुणीतरी खरं भूत दाखवलं होतं. एखाद्या वानरासारखे चालणारे ते भूत, अंगावर थोड्या जखमा, त्यातून तो वाहणारा चिकट द्रव. भयानक होतं हे सगळं. यूट्यूब लाईव्ह वेळी त्याचा फाकलेला जबडा सुद्धा दिसला होता. तो भयानक फाकलेला लालसर जबडा, त्यातली ती लांब जीभ बघून अनेकांनी आपले डोळे बंद केले होते. काही जण लाईव्ह सोडून पळून गेले होते. घरी बसून बघणारे श्वास रोखून बघत होते. आणि इकडे लोकेशनवर मात्र तो अमानवी जीव ह्या तिघांच्या अवतीभोवती फिरत होता. तिघांनी आपल्या भोवती पांढऱ्या राखेचं एक रिंगण आखलं होतं. त्याच्यामुळेच कदाचित तो अमानवी जीव किंवा भूत किंवा ते जे काही होतं ते तिघांच्या जवळ येऊ शकत नव्हतं. फक्त खटखट पाय आपटत आसपास ते त्यांच्या भोवती घिरट्या घालत होतं. कधी चिडून चिर्र चिर्र असं किंचाळत होतं. संदीप हातातला टॉर्च आजूबाजूला फिरवत होता. आजूबाजूला सेट केलेला कॅमेरा सगळं काही टिपत होता. ह्या सगळ्या गंभीर वातावरणामुळे आणि त्या अमानवी अजस्त्र जबडा फाकवून घिरट्या घालणाऱ्या जीवामुळे ते यूट्यूब लाईव्ह बघणाऱ्यांची संख्या आता जवळपास 3 लाख झाली होती. सगळेजण अगदी श्वास रोखून हा लाईव्ह भीतीचा थरार अनुभवत होते. काही वेळानंतर संदीप कॅमेरासमोर आला आणि पाण्याची बॉटल गटगट पिऊन घाम पुसत म्हणाला, "सो गाईज, आम्ही आता इथून निघणार आहोत. आमची इथे येण्याची एक प्रकारे चूकच झाली आहे. तरी तो साधू आम्हाला सांगत होता की इथे जाऊ नका, जाऊ नका. पण त्याचं न ऐकता आम्ही इथपर्यंत आलो आहोत. त्यानं दिलेल्या राखेमुळे ह्या रिंगणात आम्ही सुरक्षित आहोत.
आणि त्याने दिलेल्या एका रुद्राक्षामुळेच आम्ही इथून बाहेर सुद्धा पडू. त्यामुळे कुणी काळजी करू नये. पण गाईज, आत्तापर्यंत जेवढ्या हॉन्टेड जागा आम्ही एक्सप्लोर केल्या त्या सगळ्या जागांमध्ये हा वाडा आम्हाला सगळ्यात भयानक वाटला. हे लोकेशन कुठलं आहे, ही जागा नक्की कुठे आहे हे तर आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. पण इथे येऊन आयुष्यात जेवढी वाटली नाही तेवढी भीती वाटते आम्हाला. आम्ही एक प्रकारे आमचा जीव धोक्यात घालून इथलं YouTube लाईव्ह केलं आहे, फक्त तुम्हाला नवीन कंटेंट देण्यासाठी. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. तर भेटू परत एकदा एका नव्या लोकेशनवर. खूपच भयानक अनुभव आहे. आता भूतावर असलेला माझा 50% विश्वास बदलून 100% झाला आहे. आम्ही स्वतःची काळजी घेतली आहे, तुम्ही सुद्धा घ्या. आणि हो, लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब. बाय असं बोलून संदीपने YouTube लाईव्ह बंद केलं आणि चौघांनी सुद्धा आपले नाटकी हावभाव सोडून एकत्र येऊन एक सर्कल करून एकमेकांना मिठी मारली आणि त्या भयानक वाड्याच्या शांततेत युहू असे चौघांचे सेलिब्रेशनचे आवाज घुमले. त्यांना पहिल्यांदाच 3 लाख व्ह्यूज मिळाले होते. दीपकने सगळीकडे सेट केलेले लाईट चालू केले. तसे सगळीकडे लख्ख उजेड झाला आणि चौघांनी कोल्ड्रिंक फोडून आनंद साजरा केला. 1 मिनिट, मी तिघांच्या जागी चौघे चौघे असा उल्लेख करत आहे का? बरोबर, ते चौघेच होते. ही खरं तर 4 जणांची टीम होती. 3 जण लाईव्ह मध्ये घाबरल्याचे नाटक करत होते आणि चौथा सागर नावाचा मुलगा पांढरे रबरी कॉस्ट्युम घालून त्यांच्या आसपास अमानवी म्हणून वावरत होता. सागर एक कॉस्ट्युम डिझायनर होता. नुकताच त्याने आपला कोर्स पूर्ण केला होता आणि ही टीम जॉईन केली होती. वास्तविक खेडपूर ह्या कमी लोकवस्ती असलेल्या गावामधील ह्या वाड्याबद्दल त्यांना एका व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये समजलं होतं. तिथे एक जण सतत ह्या खेडपूरमधील वाड्याचं नाव घेत होता. प्रत्येक व्हिडिओखाली त्याच एका आयडीने जवळपास 100 कॉमेंट्स खेडपूरच्या वाड्याबद्दल केल्या होत्या. त्यानुसार जिज्ञासेपोटी टीम लीडर संदीपने ह्या वाड्याविषयी माहिती गोळा केली होती आणि त्याच्या डोक्यात ही भन्नाट आयडिया आली होती. सागर हा नवीनच त्यांच्या टीममध्ये ऍड झाला होता. त्याचे हॉरर कॉस्ट्युमचे काम संदीपला जाम आवडलं होतं. एरवी हे तिघे जण एखादी हॉन्टेड जागा कव्हर करायला निघत तेव्हा संदीप आणि कृतिका कॉमेंट्री करत असत आणि दीपक एखादा अंधारा कोपरा पकडून काहीतरी हालचाल दाखवत असे. इकडे कृतिका आणि संदीप आपल्या बनावट पॅरानॉर्मल गॅझेटमधून फेक रीडिंग दाखवून लोकांना भूतांचं अस्तित्व दाखवून लाईक आणि सबस्क्रायबर पदरात पाडून घेत असत. मध्येच दीपक एखादा आवाज काढून किंवा कशाने तरी खटखट आवाज करत त्या जागेत कुणाचे तरी अस्तित्व आहे हे भासवून द्यायचा. त्या चॅनलवर बोल्ड वागणारी कृतिका असल्यानं स्त्री देहासाठी असुरलेले अतृप्त आत्मे हजेरी लावत असत. सोबत संदीपचे रहस्यमयी बोलणे, त्याची शब्दफेक ह्यामुळे कमी वेळात चॅनलने बराच चढता आलेख पकडला होता. डॉलर खात्यात जमा होत होते. त्यामुळे हॉन्टेड ठिकाणी जाऊन बनावट भूतांचं अस्तित्व रंजक पद्धतीने मांडून संदीप, दीपक आणि कृतिका ह्या 25शीतल्या तरुणांनी YouTubeच्या जगात बरेच नाव कमावले होते. काही दिवसांपूर्वी एका शिफारशीवरून त्यांनी सागरला ऍड केलं होतं. सागरने आपलं केलेलं काम संदीपला दाखवलं होतं. संदीपने सागरला आपले सिक्रेट सांगून टाकले होते की कसे त्यांचे व्हिडिओ स्क्रिप्टेड असतात आणि ते कसा बनाव व्हिडिओमध्ये करतात. सागरने लगेच त्यांना आपला पुढचा प्रोजेक्ट समजावून सांगितला आणि त्यानुसार त्याने 2-3 दिवस मागून घेतले. ॲल्युमिनियम तारांच्या साह्यानं त्यानं एक जबडा बनवला होता जो हेल्मेट सारखा चेहऱ्यावर लावता येऊ शकत होता. त्या जबड्याची उघडझाप एका रिमोटद्वारे करता येऊ शकत होती. त्यानंतर त्या तारांच्या साच्यावर त्याने आपले काम सुरू केले. एक रबरी पांढरे कापड त्याला फिट करून त्या जबड्याला भयानक असा विद्रूप आकार देऊन त्या जबड्यात तीक्ष्ण दात आणि लाल भडक रंगांनी सागरने अशी सजावट केली होती की प्रथम दर्शनीच तो अमानवी जीव भयानक वाटत होता. त्या भल्या मोठ्या जबड्याची रिमोटद्वारे उघडझाप होत होती. अंगाभोवती फिट बसणारा पांढरा रबरी पोशाख अंगावर घेऊन तो भयानक जबडा उघडझाप होणारा मास्क तोंडावर लावून सागर 3ऱ्या दिवशी तिघांच्या समोर ट्रायल द्यायला आला. त्या खोलीत सागरने भयानक अंधार केला होता. सुरुवातीला लालसर चमकदार डोळे दिसले. खटखटखट पाय आपटत
कुणीतरी एखाद्या प्राण्यासारखे हातापायावर चालत येत होतं असं दिसत होतं. मागे दात आपटण्याचा खटखटखट असा आवाज त्याने सेट केला होता. हे सर्व काही इतकं भयानक वाटत होतं की हे सर्व नाटक आहे हे जर त्या तिघांना माहीत नसतं तर तिघांच्या मधलं कुणीतरी बेशुद्ध नक्कीच पडलं असतं. सागर त्या अमानवी जीवाच्या वेशात हातापायावर चालत येत होता. खोलीत मंद प्रकाश होता, त्यामुळे त्या अमानवी जीवाच्या हालचाली दिसत होत्या. सागरने जेव्हा तो अजस्त्र जबडा उघडला तेव्हा मात्र कृतिका घाबरून ओरडलीच. तो उघडलेला लालसर जबडा आणि त्यात असलेले असंख्य दात बघून तिघेही काही क्षण घाबरले होते. शेवटी संदीपने सागरला थांबवलं. त्याने आपला तो पांढरा रबरी पोशाख काढला आणि संदीपने हा प्रोजेक्ट डन केला. सागरच्या कामाबद्दल तिघांनीही त्याला दाद दिली. सागर आता ह्या टीमचा एक भाग बनला होता. सागरने ह्या पांढऱ्या भयानक पोशाखाला द व्हाईट डीमन असं नाव दिलं होतं आणि टीममधील सगळेच त्याला व्हाईट डीमन म्हणू लागले. व्हाईट डीमनची एंट्री एकदम दणक्यात झाली पाहिजे असं सगळ्यांनी ठरवलं होतं. त्यानुसार संदीपने एक ठिकाण फिक्स केलं होतं, ते म्हणजे खेडपूरमधील एक जुना वाडा. संदीपने तो वाडा ह्यासाठी निवडला होता की ते ठिकाण कोणत्याही पॅरानॉर्मल एक्सपर्टने अजून कव्हर केलं नव्हतं. महाराष्ट्रातील कदाचित हे पहिलंच ठिकाण असावं जिथे जाण्यासाठी सावधानतेचा इशारा दिला होता, कारण इथून बरेच लोक गायब झाले होते ज्यांचा पत्ता अजूनही लागला नव्हता. फक्त एवढीच काय ती माहिती इंटरनेटवर उपलब्ध होती, कारण तिथे प्रत्यक्षात जाऊन अधिक माहिती गोळा करण्याचं धाडस कुणातही नव्हतं. हे ठिकाण व्हाईट डिमनला लोकांसमोर आणून थरकाप उडवण्यासाठी परफेक्ट होतं. चौघांचं ह्यावर एकमत झालं. ह्या एका लाईव्ह नंतर लाखो फॉलोअर्स आणि करोडो व्ह्यूज. प्रसिद्धीची एक वेगळी नशा डोक्यात घेऊन एका वेगळ्याच धुंदीत आता हे चौघे राहू लागले. खेडपूरमधील तो सरपंच वाडा कव्हर करण्याचा प्रोजेक्ट सिक्रेट ठेवायचा होता, कारण तिथे जायला बंदी होती. आज रात्रीच्या यूट्यूब लाईव्हमध्ये काहीतरी खास आहे, जस्ट वेट अँड वॉच अशी एक कम्युनिटी पोस्ट करून चौघांची ही टीम खेडपूरच्या दिशेनं निघाली. तब्बल 6 तासांचा हा प्रवास होता. एक पिकअप ट्रक घेऊन, त्यात मागे आपले आवश्यक सामान घेऊन, सोबत द व्हाईट डिमनचा कॉस्ट्युम घेत, मोठे लाईट्स आणि साऊंड सिस्टीम घेऊन ही टीम खेडपूरच्या दिशेनं निघाली. त्यांनी सगळी कामं वाटून घेतली होती आणि तिथे काय काय करायचं आहे ह्याची रिहर्सल सुद्धा त्यांची झाली होती. म्हणजे हे एक असं नाटक होतं जे खरं आहे असं पटवून द्यायची जबाबदारी आता ह्या चौघा युट्यूबर्सवर होती. वास्तविक पाहता हे चौघे पूर्णपणे नास्तिक होते. भूत प्रेत हे सगळं थोतांड आहे अशा विचारसरणीचे हे तरुण लोकांना भूत आहे, त्यांचं अस्तित्व आहे हे पटवून देत होते. कारण साफ होतं, यूट्यूबमधून मिळणारा पैसा. त्यांच्यासाठी हे सगळं एक व्यावसायिक माध्यम होतं. अखेर दुपारच्या सुमारास ह्या टीमची गाडी खेडपूरमध्ये पोचली. गावात येताच मघापासून चर्चा करणारी ही टीम अचानक शांत झाली. आधुनिकतेपासून हे गाव कितीतरी लांब वाटत होतं. ओबडधोबड खडकाळ रस्ता आणि त्यावर गदा गदा हालत चालणारी त्यांची गाडी. तिथली सर्व घरं कौलारू होती. एकही आरसीसी दुमजली घर दिसत नव्हतं. गावाच्या मुख्य चौकातून जाताना ही नवीन दिसलेली गाडी आणि नवीन लोक बघून गावकरी चर्चा करत होते. मॅपचा पाठलाग करत सरपंच वाड्याकडे गाडी चालली होती. हे गाव इतर गावांच्या पेक्षा थोडं भकास वाटत होतं. बहुतेक वृद्ध लोकच इथे जास्त दिसत होते. त्या वृद्धांच्या संशयी आणि खुंची नजरा बघून संदीपने गाडीचा स्पीड थोडा वाढवला. आजूबाजूला बघत असता बहुतेक घरांना कुलप होती. बहुतेक निम्म्याहून अधिक गावाने इथून निघून जाणं पसंत केलं होतं. एक धीर गंभीर वातावरण त्या गावात जाणवत होतं. कुणीतरी इंटरनेटवर त्या वाड्याचं लोकेशन शेअर केलं होतं आणि त्याचा पाठलाग करत संदीप ड्राईव्ह करत होता. मळकट रस्ता धुराळ्या उडवत होता. जसजसे ते लोकेशन जवळ येऊ लागलं तसतशी सगळी पडकी आणि बंद घरं नजरेस पडू लागली. ह्या भागातल्या जवळपास सगळ्याच लोकांनी घरदार सोडून इथून पोबारा केला होता. सुन्न होऊन ह्याबाबत चर्चा सुरू होती. इतक्यात अचानक कर्र दिशी संदीपने ब्रेक दाबला आणि गाडी जागेवरच थांबली.
समोर एक वृद्ध म्हातारा उभा होता. काळा कुट्ट देह, मळकट धोतर, हातात जाडजूड काठी, पांढऱ्या करवती मिश्या आणि तीक्ष्ण आणि करारी नजर. दोन्ही हात वर करून धापा टाकत तो गाडीच्या पुढे उभा होता. गाडी थांबताच तो गाडीच्या जवळ आला. दीपकने काच खाली घेतली. गाडीत नजर मारून तो म्हणाला, काय रे पोरांनो, कुठं चाललायसा? कृतिकाच्या तोंडून अचानक निघालेला सरपंच वाडा हा शब्द ऐकताच तो म्हातारा चिडला. हार डोकं फिरलं की काय तुमचं? हार तुम्हाला माहित नाही का राक्षसाचा वाडा हाय त्यो? गप गुमान माग फिरा. वाड्याचं नाव घेतल्याबरोबर अचानक तापलेला म्हातारा बघून संदीपने सगळ्यांना शांत केलं आणि म्हणाला, अहो आजोबा, आम्ही आज जाणार नाही आहोत. फक्त बाहेरून थोडं शूटिंग करून रात्र व्हायच्या आत परत फिरणार आहोत. त्यावर म्हाताऱ्यानं नकाराची मान फिरवली. तो म्हातारा भलताच चिवट दिसत होता. जीर्ण झालेला देह एवढ्या पोट तिडकीने सांगत आहे हे बघून सागर पुढे आला. खिशातली एक 500ची नोट काढून त्याने म्हाताऱ्यापुढे धरली. ती 500ची नोट बघताच म्हाताऱ्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तसे सागर थोड्या खेळवळ भाषेत बोलला, जावा की राव, घ्या हे पैसे आणि दारू पिऊन झोपा की निवांत. तसे म्हाताऱ्याने पटकन ती नोट सागरच्या हातातून उडवली आणि म्हणाला, आता तुम्ही मरायचं ठरवलं हाय तर मी तरी काय करणार. पण पोरांनो, रात्र व्हायच्या तिथून निघून यायचं बरं. आता वाजले 3, म्हणजे बघा. म्हाताऱ्याचा शब्द कापत सागर बोलला, भय रे मामा, आम्ही 2 तासात परत येतो बघ. तसे तो म्हातारा केसांवरून हात फिरवत म्हणाला, आता आलाच हायसा तर चा पिऊन जावा गरीबाच्या घरचा. असं बोलून म्हाताऱ्याने सायकलला टांग मारली आणि गाडीच्या पुढे सायकल हाणत त्याने त्यांना त्याच्या मागे येण्याचा इशारा करत त्या धुळीने लाल भडक झालेल्या रस्त्यावरून जायला सुरुवात केली. गाडीचा स्पीड मंदावला होता. जसजसा तो सरपंच वाडा जवळ येत होता तसतसं पडक्या घरांची एक एक गल्ली दिसायला सुरुवात झाली होती. मनुष्यच काय, एक कुत्र सुद्धा तिथं दिसत नव्हतं. राजस्थानमधील कुलधारा गावाप्रमाणे इथल्या लोकांनी आपली घरे सोडून इथून पलायन केलं होतं. सगळीकडे अगदी स्मशान शांतता दिसत होती. झाडाझुडपांनी त्या बंद पडक्या घरांवर जणू अतिक्रमण करून आपल्या हिरव्या विळख्यांनी गिळंकृत करायला सुरुवात केली होती. ती पडकी घरं खूपच भयानक वाटत होती. ते सर्व भयंकर दृश्य पाहून गाडीत चर्चा रंगल्या होत्या. कृतिका गाडीतून त्या पडक्या घरांचे फोटो घेऊ लागली. एवढ्या या भयानक वातावरणात हा म्हातारा एकटा राहतो कसा, असा प्रश्न त्यांना पडताच त्या म्हाताऱ्याची सायकल थांबली. बाजूच्या एका घराकडे बोट दाखवत त्या म्हाताऱ्याने चौघांना आत येण्याची विनंती केली. सगळेजण खाली उतरले. त्यांच्या मनात अनेक प्रश्न पडले होते. एका नीटनेटक्या दुमजली घराजवळ ते चौघे उभे होते. लोखंडी फाटक उघडून चौघे आत शिरले. बाहेर त्यांना दादासाहेब कदम असा बोर्ड दिसला. बाहेर दारात मळकट साडीमध्ये एक म्हातारी उभी होती. कदाचित त्या म्हाताऱ्याची ती बायको असावी. म्हाताऱ्याकडून दारातूनच चहा टाक ग हे करारी शब्द ऐकून ती म्हातारी दबक्या पावलांनी आत शिरली. घरात जाता जाता सागर आपल्या त्याच ग्रामीण लयीत बोलला, काय ओ कदम काका, ह्या इथं तुमचं एकच घर आहे, ते सुद्धा ह्या वाड्याजवळ. भीती नाही का वाटत? सागरच्या तोंडून अनपेक्षित कदम काका हे शब्द ऐकून त्या म्हाताऱ्याने आपली मान वळवली आणि मघापासून असलेल्या त्याच्या खुनशी करारी चेहऱ्यावर एक स्मित हास्य फुललं. त्याचं काय हाय बाळ, आम्ही म्हातारा म्हातारी एकमेकाला आधार. आम्हाला मूलबाळ नाही. त्यात हे घर म्हणजे सगळी संपत्ती. हे सोडून कुठं जाणार हाय म्या? तसा तिकडून कधी मधी भयानक आवाज येतोय, पण देवाचं नाव घेत दिवस ढकलणं चालू हाय बघ. असे बोलत बोलत संदीप, सागर, दीपक आणि कृतिका बाहेर कट्ट्यावर बसले. तोपर्यंत ती म्हातारी कदम काकी चहा घेऊन आली. चेहऱ्यावर निस्तेज भाव, भावना शून्य डोळे. तोंडातून एकही शब्द न उच्चारता कदम काकू चहाचे कप मुलांनी उचलताच आत निघून गेल्या. हे त्यांचं वागणं जरा विचित्रच होतं. कित्येक वर्षांनी त्यांनी ह्या भयानक जागी मनुष्य बघितला असेल, पण काकूच्या चेहऱ्यावर कुतूहलापेक्षा तिरकस भावच जास्त दिसत होते. विषय बदलण्यासाठी म्हणून संदीपने एक विषय छेडला.
काका, त्या वाड्याबद्दल थोडं सांगता का? म्हणजे चहाचा शेवटचा घोट नरड्यात उतरवून म्हाताऱ्याने वाटी खाली ठेवली आणि तो बोलू लागला. त्याचं झालं असं की 30-35 वर्षांपूर्वी ह्या गावात सगळं काही नीट सुरू होतं. पण गावचे सरपंच धनाजीरावांना कुठून ही दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी श्रीमंत होण्यासाठी एक तांत्रिक पार बंगालवरून धरून आणला. धनाजीराव कमालीचा लालची, कपटी, लोभी माणूस. अजून श्रीमंत होऊन खासदार होण्याचं त्याचं स्वप्न. कुठून तो तांत्रिक त्यांना सापडला काय माहीत. त्यानं धनाजीरावाबरोबर अघोरी विधी केले. असं म्हणतात की त्या बंगाली बाबानं आणि धनाजीरावांनी वाड्यात 5-6 लोकांची मुंडकी तिथं अर्पण केली. सरपंच मोठा माणूस, त्याला जास्त विरोध कुणी केला नाही. पण अचानक समजलं की त्या वाड्यात कसला तरी राक्षस जागा झाला आहे. वाड्यात काम करणाऱ्या एका दोघांनी त्या तांत्रिकाचा विधी बघितला होता. एक दिवस वाड्यातला गडी धावतच गावात आला होता. राक्षसानं मालकाला आणि मालकिनीला खाल्लं खाल्लं असा धापा टाकीत वरडत तो गावात आला होता. नेमका मी त्या दिवशी गावात नव्हतो. सगळं गाव धावलं होतं की र. बघतात तर काय, 4-5 लोकांची मुंडकी आजूबाजूला ठेवली होती. कुणीतरी जमीन फोडून बाहेर आलं होतं. त्या वाड्यात इकडं तिकडं किंचाळत नाचत होतं. गावकरी घाबरले. आग पेटली. तिथला तो मांत्रिक कधीच गायब झाला होता. वाडा जळत होता. आतून भयानक भयानक आवाज येत होते. पण ह्यो खेळ हितच संपला नव्हता. असं म्हणतात की तो राक्षस अजूनही त्या वाड्याला बांधील हाय. अजूनही त्या वाड्यात गेलेलं कुणी बी परत आलेलं नाही. म्हणून सांगतो, लवकर परत या तिथून. म्हाताऱ्याच्या त्या बोलण्यावर संदीप, कृतिका, सागर आणि दीपक हे सगळे मनोमन हसत होते. पण तो म्हातारा कदम काका ज्या पद्धतीत सगळी कथा सांगत होता ती पाहता त्यावर आक्षेप घ्यायचं धाडस कुणाचंही झालं नाही. 4घे जण त्या वाड्याच्या दिशेनं निघाले. उन्हाळा असल्यानं विस्तीर्ण पसरलेला करपलेल्या गवताचा तो तांबूस रंग अथांग पसरला होता. अशा ह्या अथांग पसरलेल्या करपलेल्या गवतात तो दगडी वाडा उभा होता. हळूवार त्यांची गाडी त्या वाड्याच्या दिशेनं चालली होती. टीमचा मुख्य असलेला संदीप त्याने ह्यावर बराच रिसर्च केला होता. ह्या वाड्याचे अनेक फोटो त्याने बघितले होते. पण प्रत्यक्ष वाडा बघून मात्र तो मनोमन थोडा विचारात पडला. ती अर्धवट जळालेली दगडी वास्तू फोटोप्रमाणे जशीच्या तशी होती. पण त्या वाड्याच्या मागच्या बाजूला एक मोठा मातीचा ढिगारा होता. प्रशस्त असलेल्या त्या वाड्याची जी उंची होती तिच्यापेक्षा तो मातीचा ढिगारा फोटोत थोडा उंच दिसत होता. पण आता प्रत्यक्षात मात्र एखाद्या मोठ्या डोंगरा एवढा तो मातीचा ढिगारा वाटत होता. संदीपने परत परत तो फोटो बघितला. पण खरोखर तो मातीचा ढिगारा आता एखाद्या डोंगरासारखा मोठा झाला होता. संदीपला असं विचारात पडलेलं बघून कृतिकाने त्याला त्या वैचारिक एकाग्रतेतून जागं केलं. संदीप, काय झालं? तसं काही नाही असा दिलासा देत अखेर त्यांची गाडी त्या वाड्याच्या समोर येऊन थांबली. वाड्याच्या मागे असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याबद्दल संदीप कोणालाही काहीच बोलला नाही. त्यावर थोडी झाडी उगवली होती. त्यामुळे टीम मधील कुणाला काहीच लक्षात सुद्धा आलं नाही. संदीप, दीपक, कृतिका आणि सागर सावधपणे चालत होते. कारण ह्या वाड्याबद्दल अशा काहीशा अफवा होत्या की थोडीफार भीती सगळ्यांच्या मनात होती. त्यांनी ब्लॉग बनवण्यासाठी आधीपासूनच म्हणजे हा वाडा लांबून दिसता क्षणी रेकॉर्डिंग सुरू केलं होतं. संदीप थोड्या रंजक पद्धतीने म्हणजे जास्त मसाला लावून गोष्टी रंगवून सांगत होता. आत्ताच त्या कदम काकांनी एक वेगळीच कहाणी सांगून सगळ्यांची हवा टाईट केली होती. पण ही आजची पिढी, त्यात युट्यूबला प्रोफेशन बनवलेली ही टीम, हे सगळं भूत, प्रेत, काळी जादू, मंत्रतंत्र हे सर्व बोगस असतं अशा विचारांची होती. त्यामुळे इथे येताच 5-1 मिनिटात त्यांना सगळं नॉर्मल वाटू लागलं. नियमानुसार आधी ते हॉन्टेड लोकेशन सगळीकडे फिरून ते नीट बघून घ्यायचं. कारण कधी कधी अशा जुनाट जागी साप, विंचू असतात. त्यामुळे त्या दृष्टीने सेफ्टीची खात्री करून घ्यावी लागायची. वाड्याच्या बाहेरची काही बाजू जळालेली होती. बाकी आतून हा दगडी वाडा सुस्थितीत वाटत होता. पण भिंतीला आलेली ओल, तिचा तो कुबट वास त्या टीमला परिचित होता.
भिंतींना पोपडं धरलं होतं, त्यामुळे त्याच्यावर टॉर्चचा उजेड पडताच अजून भयानक आणि जरा विचित्रच वाटत होतं. अजून उजेड होता, त्यामुळे ह्या उजेडात सगळं घर तपासून घ्यावं ह्या हेतूने चारही मित्र चारही दिशेने पसरले आणि बारकाईने तपासणी सुरू केली. ह्यामध्ये संदीप खूप सावध होता, कारण ह्या वाड्यावर सगळा रिसर्च त्यानेच केला होता. पण जसजसं तो आत जाऊ लागला तसतसं त्याला थोडं हायसं वाटू लागलं. तरीही संदीप सावध होता. त्या दगडी वाड्याच्या एका शेवटच्या कोपऱ्याजवळ येऊन तो थांबला. त्याच्या डोक्यातील विचारचक्रे फिरू लागली. वाड्याचा मागच्या बाजूचा भाग कोसळला होता. दगडी वाड्याचे काही दगड वाटेत पडल्यामुळे पुढची वाट बंद झाली होती. तो जिथे उभा होता त्या पडझड झालेल्या जागेच्या डाव्या बाजूला एका खोलीकडे त्याचं लक्ष गेलं. त्या खोलीचं लाकडी दार बंद होतं. संदीप ते दार नीट न्याहाळत होता. त्या लाकडी दारावर काही ठिकाणी ओरखडे होते. तीक्ष्ण नखांनी कोणीतरी त्या दारावर ओरबाडल्यासारखं वाटत होतं. संदीप थोडा घाबरला. आपला धीर एकवटून त्याने ते दार उघडण्यासाठी कडी बाजूला करायला हात पुढे नेला. इतक्यात तो दचकला. त्या गंभीर वातावरणात अचानक त्याच्या फोनची रिंग वाजल्यानं त्याला दचकायला झालं. सगळी टीम पूर्ण वाडा बघून त्या वाड्याच्या चौकात संदीपची वाट बघत उभी होती. संदीप दचकला आणि घाबरून परत फिरला. कुठल्या तरी वन्य प्राण्याने दारावर ओरबाडले असेल असा काहीसा विचार करून तो मुख्य चौकाच्या ठिकाणी जाऊ लागला. आता सगळा सेटअप लावायला सुरुवात करायला पाहिजे होती, कारण थोड्याच वेळात अंधार पडणार होता. आधी सागर तयार होऊ लागला. त्याने आपले कपडे काढले आणि तो टाईट व्हाईट डिमन सूट आपल्या अंगावर चढवू लागला. संदीप त्याला मदत करू लागला. तिकडे दीपक प्रत्येक कोपऱ्यात छोटे छोटे स्पीकर आणि साऊंड सिस्टीम फिट करू लागला. त्या सिस्टीममध्ये अमानवी चालण्याचे, ओरडण्याचे साऊंड इफेक्ट्स होते. कृतिका लॅपटॉपवर काहीतरी अपडेट करत होती. सागरला जास्त मेहनत करावी लागत होती. तो घट्ट पांढरा सूट अंगाभोवती लावून, पायात ते कडक खूर असलेले कॉस्ट्युम घालून त्याने आपल्या चेहऱ्यावर तो जबडा उघडझाप करणारा मुखवटा लावला. रिमोटने त्याची उघडझाप करून टेस्टिंग घेतली. संदीपने ब्रशने त्या मुखवट्याच्या जबड्याला लाल रंग फासायला सुरुवात केली, जेणेकरून रक्ताचा फील यावा. सोबत त्याने त्या दातांनी भरलेल्या जबड्यात अजून लाल रंग ओतून तो अजूनच भयानक केला. आणि सागरने सांगितल्याप्रमाणे संदीपने त्याच्या अंगावर त्या रबरी पोशाखावर तेल ओतून त्याला चिपचिपीत केलं. संदीपने एकदा तो भयानक पोशाख घातलेल्या सागरकडे बघितलं, तेव्हा तो दचकलाच. खूप भयानक दिसत होता तो. तिकडे साऊंड बॉक्स सेट करून दीपकने पोत्यातून आणलेल्या पिठाने गोल रिंगण आखायला सुरुवात केली. सगळा सेटअप जवळपास तयार होता. अंधार पडत आला होता. सगळ्यांनी आपापली कामे वाटून घेतली होती. त्यांना असा सीन तयार करायचा होता की 4 जणांनी एक ब्लॉग बनवण्यासाठी इथे प्रवेश केला, पण एका अमानवी जीवाने त्यांच्यावर हल्ला केला. हे सगळं त्यांना लाईव्ह दाखवायचं होतं. संदीप आणि टीमचा हा ग्रुप आधीपासूनच 15 लाखांचा होता, त्यामुळे रात्रीच्या वेळी अचानक लाईव्ह आल्याने रीच मिळणार होतीच. त्यात त्यांनी रविवारचा दिवस निवडला होता. सगळं काही फायनल झालं. दीपकने सेट केलेले सगळे लाईट्स ऑफ केले. आजूबाजूला गडद नैसर्गिक अंधार पडला. बाजूला एक कॅमेरा हे सगळं रेकॉर्ड करत होता. साऊंड चेकिंग वगैरे झालं. अंधारात लावलेल्या त्या साऊंड बॉक्समधून खर्र कटकटकट असे कर्कश्य अमानवी आवाज घुमू लागले. सगळ्यांनी आपल्या चेहऱ्यावर थोडं पाणी स्प्रे करून घाम आल्यासारखं दाखवलं. दीपकने आपले थोडे कपडे ओरबाडल्यासारखे फाडून घेतले. कृतिका आणि दीपकने हातात तिथलंच लाकूड घेतलं आणि द व्हाईट डिमन पोशाखात सागर त्या अंधारात ये जा करू लागला. सागरचा इशारा मिळताच संदीपने यूट्यूब लाईव्ह सुरू केलं. सगळ्यांनी आपल्या चेहऱ्यावर भीतीचे नाटकी भाव आणले. दीपक उगाच त्या पिठाच्या रिंगणात किंचाळत होता आणि मुख्य आकर्षण सागर आपल्या व्हाईट डिमनच्या पोशाखात आपला जबडा त्या अंधारात कधी संदीपच्या बॅटरीच्या उजेडात पूर्ण उघडून लाईव्ह बघणाऱ्या लोकांची हवा टाईट करत होता. सागरला स्वतःला कॅमेरासमोर जास्त एक्सपोज करायचं नव्हतं. फक्त आपलं अंधारातलं पांढरं अस्तित्व दाखवायचं होतं आणि त्यात तो यशस्वी होत होता. मुद्दाम धापा टाकत भीतीचा आव आणत संदीप लाईव्ह मध्ये बोलत होता. सागरने पोशाखच तसा बनवला होता
की त्या अंधारात काही काळ संदीप, दीपक आणि कृतिकालाही भीती वाटत होती. सागर हातापायावर अमानवी पद्धतीने चालत त्या पिठाच्या रिंगणाभोवती घिरट्या घालत होता. कृतिका आणि दीपक भीतीचे भाव चेहऱ्यावर आणून लढण्याचं नाटक करत होते. संदीपने बघितलं की जवळपास 3-4 लाख लोक यूट्यूब लाईव्ह बघत आहेत आणि नंतरही लाखो लोक बघतील. लाईव्ह येऊन 15 मिनिटं झाली होती. हा थरार लांबवणं योग्य नव्हतं. त्यामुळे संदीपने अखेर, आम्ही या रिंगणात आहोत तोपर्यंत सेफ आहोत आणि सोबत आमच्याकडे त्या साधू बाबांनी दिलेलं हे रुद्राक्ष आहे, त्यामुळे आम्ही इथून सुखरूप बाहेर पडू, असे शेवटचे वाक्य बोलून लाईव्ह बंद केलं. काही क्षण चौघांनी एकमेकांचे हात धरून विश्रांती घेतली. सागरने सुद्धा आपल्या चेहऱ्यावरून तो मोठा वजनदार मुखवटा खाली घेतला. संदीपने तिघांना अंगठ्याने सकारात्मक खूण केली. तसा चौघांनी येस असा आवाज करत आनंद साजरा करायला सुरुवात केली. आता त्यांच्याकडे हे लाईव्ह आणि मघाशीचा उजेडात शूट केलेला व्हिडिओ असा जबरदस्त कंटेंट होता, जो आत्तापर्यंत कुणीच कव्हर केला नव्हता. त्या शांत भयानक वातावरणात हा बेभान जल्लोष सुरू होता. संदीपने मोबाईलमध्ये एक गाणं प्ले केलं आणि त्याच्या त्या मर्यादित आवाजात चौघे जण थिरकू लागले. अचानक दीपकला आठवलं की गाडीमध्ये अजून एका प्लॅस्टिक बकेटमध्ये थंड सॉफ्ट ड्रिंक्स आहेत. सोबत त्यांनी पिझ्झा सुद्धा आणला होता. ते सर्व आणायला म्हणून दीपक निघाला. संदीप, कृतिका आणि सागर तिघे जण बेफाम होऊन नाचत होते. मोठा वाडा होता तो. लागोपाठ 2 हॉल होते. म्हणजे दारातून आल्यावर एक मोकळी जागा लागत होती आणि तिथून पुढेही जागा होती, जिथे संदीप, कृतिका आणि सागर उभे होते. फक्त त्या दुसऱ्या हॉलमध्ये एका बॅटरीने 4ही बाजूने उजेड होता. बाकी सगळा वाडा गडद अंधाराने गिळंकृत केला होता. दीपक मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात वाट काढत बाहेर गाडीजवळ पोचला. थोडा काळ वावरल्यानंतर त्याची ह्या वाड्याविषयीची भीती मोडली होती. गाडीमधून ती सॉफ्ट ड्रिंकची बकेट घेऊन, हातात पिझ्झा बॉक्स घेऊन दीपक परत आत येऊ लागला. तिकडे संदीप, कृतिका आणि सागर नाचून नाचून दमले होते. त्यांना खूप तहान लागली होती. दीपकला जाऊन 15 मिनिटे होत आली होती. काय यार, हा दिप्या कुठे अडकला यार, खूप तहान लागलीये, कृतिका धापा टाकत म्हणाली. तसा संदीपने लगेच त्याला कॉल केला. शांत वातावरणात रिंगचा मंद आवाज लांबून येत होता. दीपक फोन रिसीव्ह करत नव्हता. 2-3 रिंग नंतर दीपककडून कॉल रिसीव्ह झाला. हॅलो हॅलो दीपक, कुठेस तू, संदीप म्हणाला. पण दीपककडून काहीच उत्तर येत नव्हतं. संदीप कानाला मोबाईल लावून ऐकत होता. फोनमधून कसला तरी मंद आवाज येत होता. कसलीशी हालचाल, खर्र खर्र असा आवाज, चिप 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 असा आवाज, एकूणच काय तर एक संमिश्र आवाज येत होता, ज्याचा अंदाज संदीपला लागत नव्हता. अखेर एक आवाज खडखडखड असा झाला. चिर्र असा आवाज आला. तो आवाज थोडा वेगळा वाटत होता. एखादा हिंस्र पशु जेव्हा आपल्या भक्ष्याला मारतो आणि त्याचे शरीर फाडून आतले अवयव खाऊ लागतो, तसा तो चिपचिप आवाज, हाडे मोडण्याचा खडखड असा मंद आवाज मोबाईलमधून येत होता. संदीप थोडा घाबरला होता. त्याने दोघांनाही सांगितलं, 1 सेकंद, मी जरा जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही इथून अजिबात हलू नका, असे बोलून बाजूचा एक टॉर्च घेऊन संदीप निघाला. आता त्याला जाम भीती वाटू लागली. त्याने परत दीपकच्या मोबाईलवर कॉल केला. रिंगचा आवाज हळूहळू वाढत होता. काही अंतर जाताच संदीपला समोरचं दृश्य दिसलं. पिझ्झा बॉक्स आणि त्या प्लॅस्टिक बॉक्समधील सॉफ्ट ड्रिंक अस्ताव्यस्त पडलं होतं. अचानक संदीपचे पाय थबकले, डोळे विस्फारले. भीतीची एक तीव्र लहर वेगाने त्याच्या अंगात संचारू लागली. रक्ताचा एक मोठा ठपका त्या दगडी फरशीवर पडला होता. त्या रक्तात दीपकचा मोबाईल घर्र घर्र असा आवाज करत सोबत रिंगटोन वाजवत पडला होता. संदीपचे जणू हातपाय गळाले. त्याची नजर दीपकला शोधू लागली. हातातला टॉर्च आता सगळीकडे फिरू लागला. मघाशी नाटकी भीतीचे भाव आता सत्यात उतरले होते. अंग जवळपास गोठलं होतं. बॅटरीच्या उजेडात आणि कापऱ्या आवाजात, दीपक 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 अशी हाक मारताना आवाजातील एक कंपन भीतीची लहर दाखवून देत होतं. अचानक एका कोपऱ्यात संदीपचा टॉर्च फिरला आणि तो जवळपास किंचाळतच खाली बसला.
समोरचं दृश्य म्हणजे त्याच्यासाठी एक धक्काच होता. कधीही दुःख न पाहिलेली ही पिढी. टॉर्चच्या उजेडात ते समोरचे दृश्य अजूनच भयानक वाटत होतं. त्या जुन्या वाड्याच्या एका लाकडी खुंटीला दीपकचा देह लटकत होता. ती मोठी खुंटी जणू दीपकच्या पोटातून आर पार झाली होती. रक्ताचा एकही थेंब खाली गळत नव्हता. मानेभोवती असंख्य छिद्रे पडली होती. कदाचित त्या असंख्य छिद्रातून दीपकचं रक्त शोषलं गेलं असावं. रक्त आणि मांस सुद्धा, कारण खुंटीला लटकवलेला दीपकचा देह म्हणजे नुसता एक जीर्ण देह वाटत होता. सुकलेला देह, मांसाचे असे आवरण जे एका मानवी हाडाच्या सापळ्याला वरून चिकटवलं आहे. डोळे बाहेर आलेले, गाल आत गेलेले, हातपाय पूर्णपणे काळवणलेले आणि जीर्ण झालेले. त्याच्या अंगावर ते विशिष्ट कपडे नसते तर तो दीपक आहे हे ओळखू सुद्धा आलं नसतं. संदीप हे सगळं बघून खाली कोसळला होता. मेंदू बधीर झाल्यानं पळायचा विचारही त्याच्या मनात आला नाही. धापा टाकत असा हुंदक्यांचा आवाज काढत संदीप थोडाफार भानावर आला. आता मागे फिरून कृतिका आणि सागर यांना सावध केलं पाहिजे ह्या विचारानं संदीप उठू लागला. इतक्यात उजव्या कोपऱ्यातून एक सर्र कटकट कटकट असा आवाज आला. थरथरत्या हातांनी संदीपने डाव्या बाजूला टॉर्च फिरवला. त्या अंधारात ते दगडी भिंतीवरून एखाद्या पालीसारखं चिकटून बसलं होतं. त्याचा तो मोठा जबडा बघून संदीप जोरात किंचाळला. त्या ओरडण्याने पूर्ण वाडा शहारून गेला. ती किंचाळी अचानक शांत झाली. कृतिकाला सुद्धा ती मंद किंचाळी ऐकू गेली. संदीपची ही किंचाळी ऐकून ती घाबरली. ती सागरला म्हणाली, अरे संदीपचा ओरडण्याचा आवाज होता हा. नक्कीच तो कुठल्या तरी संकटात असेल. आपण तिथं गेलं पाहिजे. असं म्हणत कृतिकाने पाय उचलला. इतक्यात अचानक सागरने तिचा हात पकडला आणि म्हणाला, जाऊ नको, आता काहीच फायदा नाही तिथे जाऊन. सागरच्या तोंडून हे वाक्य ऐकून कृतिका थोडी गोंधळली. सागर आपल्या डोक्यावर तो व्हाईट डिमनचा मुखवटा चढवत होता. कृतिकाला काहीच समजलं नव्हतं. अचानक समोरच्या दारातून जिथून संदीप गेला होता तिथून धप असा जोराचा आवाज झाला. काहीतरी अगदी तिच्या समोर येऊन पडलं होतं. कृतिकाच्या किंचाळीने आता पूर्ण वाडा शहारला होता. संदीपचं विनामुंडक्याचं जीर्ण शरीर अगदी कृतिकाच्या समोर येऊन पडलं होतं. शीर धडावेगळं होऊन सुद्धा रक्ताचा एक थेंबही खाली गळत नव्हता, कारण रक्त आणि मांस त्याने कधीच शोषून घेतलं होतं. दीपकच्या शरीराप्रमाणे संदीपचा देह जीर्ण होऊन कृतिका समोर पडला होता. कृतिका परत एकदा जोरात किंचाळली. तिचे किंचाळणे तोपर्यंत चालू होतं जोपर्यंत त्या समोरच्या लाकडी दारातून वाकून तो आला नाही. पायांचा धडधड आवाज, दातातून दातावर आपटल्यामुळे येणारा कटकट असा आवाज, सडपातळ पण 8 फूट उंच पांढरा फेक देह. तो पांढरा देह थोडा चिपचिपीत चिकट वाटत होता आणि तिथे लावलेल्या लाईट्सच्या उजेडात चमकत होता. आपल्या मोठ्या असंख्य दातांच्या जबड्यात संदीपचं शीर चघळत तो कृतिका समोर आला. रक्त लागलेले लाल भडक दात, चमकदार लालसर डोळे, हात न लावता एखादे रसदार फळ चघळावं आणि त्याचा रस तोंडातून बाहेर यावा तसे त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं. हे सगळं बघून कृतिका घाबरली आणि सागरकडे आश्चर्यानं बघू लागली. सागरचा तो व्हाईट डिमन पोशाख आणि समोर उभा असलेला भव्य पांढरा राक्षस अगदी हुबेहूब वाटत होते. कृतिकाकडे बघत आणि त्या अमानवी राक्षसी जीवाकडे बोट करत सागर कृतिकाला म्हणाला, हा आहे खरा द व्हाईट डिमन. सागरची मान त्याच्या समोर झुकली. कृतिका सगळं प्रश्नार्थी नजरेनं बघत होती, पण हे सगळं विचार करण्याची ही वेळ नव्हती. डाव्या कोपऱ्यात एक मोठी खिडकी दिसत होती. तिचे गज मोडले होते. तिथून बाहेर पळता येईल असा धाडसी विचार कृतिकाने काही सेकंदात केला आणि ती तिकडे धावली. धडधड असा दोनदा आवाज आला. त्या अमानवी राक्षसाने अगदी 2 ढांगा टाकून कृतिकाच्या केसांना पकडून ओढलं. कृतिका आता त्या व्हाईट डिमनच्या तावडीत सापडली होती. त्याचा तो भयानक सुरकुतलेला, आत्ताच रक्त पिऊन नाकाच्या खालचा लाल जबडा बघून कृतिका किंचाळू लागली. कृतिकासमोर त्याने आपला जबडा उघडला. आत असंख्य गुंतागुंत होती. एक लांब लचक जीभ कृतिकाच्या अगदी जवळ होती.
कृतिकाला भीती घालण्यासाठी तो राक्षस जोरात ओरडला. त्या अमानवी किंचाळीने पूर्ण वाडा शहारला होता. कृतिका स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न करत होती, पण त्या अमानवी जाड कातडीच्या पांढऱ्या राक्षसापुढे तिचा कुठे निभाव लागणार होता. कृतिकाच्या केसांना घट्ट पकडून व्हाईट डिमन उभा होता. त्याने आपला दुसरा हात सागरच्या केसांवरून फिरवून त्याला कुरवळायला सुरुवात केली. कृतिका काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. समोरच्या अंधाऱ्या दारातून ठक 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 असा आवाज येत होता. समोरच्या दारातून अचानक ते कदम काका आणि त्यांची ती अबोल पत्नी चालत येत होती. त्यांना बघून कृतिका मदतीसाठी ओरडणार इतक्यात ते कदम काका उजेडात येताच कृतिका परत शांत झाली. कदम काकांच्या खांद्यावर रक्त शोषून जीर्ण पडलेला दीपकचा देह होता. एखादी घोंगडी खांद्यावर घ्यावी तसा तो जीर्ण देह घेऊन काठी जमिनीवर आपटत ते येत होते. कृतिका समजून चुकली होती की हे सर्व प्लॅनिंग सागर आणि कदम काका ह्यांचं होतं. त्यामुळे तिच्याकडे रडण्याखेरीज अजून कोणताच उपाय नव्हता. कदाचित आता तिची हालत सुद्धा समोर पडलेल्या संदीपच्या जीर्ण देहासारखी होणार होती. पण तो कदम काका आता थोडा वेगळा वाटत होता. तो खुंची नजरेने कृतिकाकडे बघत काहीतरी पुटपुटत होता. तो पूर्णपणे नग्न होता आणि कसली तरी काळी राख त्याने आपल्या अंगाभोवती फासली होती. त्याने आपल्या बायकोकडे बघून संदीपच्या जीर्ण देहाकडे इशारा केला. तशी ती म्हातारी संदीपचा देह ओढून उजव्या बाजूच्या एका व्हरांड्याच्या दिशेनं फरफटत नेऊ लागली. त्याच्या मागे कदम काका चालू लागला, मागे सागर चालू लागला आणि त्याच्या मागे तडफड करणाऱ्या कृतिकाच्या केसांना धरून तो व्हाईट डिमन आपले पाय आपटत चालू लागला. कृतिकाचे रडणे ओरडणे सुरूच होते. वाचवा, प्लीज सोडा, अशा आर्त हाकांनी पूर्ण वाडा हादरून गेला होता. मघाशी ज्या डेड एंडजवळ दीपक घुटमळून गेला होता त्या पडझड झालेल्या जागेजवळच ते उभे होते. कदम काकांनी कृतिकाच्या तोंडाला कसली तरी काळी राख फासली. तेवढ्यात कदम काकाच्या मुक्या बायकोने बाजूच्या खोलीचं दार उघडलं आणि बाजूला असलेला रॉकेलचा दिवा लावला. व्हाईट डिमनने कृतिकाला एखादी भावली फेकावी तसं त्या खोलीत फेकून दिलं. कृतिका खोलीत येताच कदम काकांच्या बायकोनं दार लावून घेतलं. मंद दिव्याच्या उजेडात ती खोली खूपच भयानक दिसत होती. एक कुबट वास खोलीतून येत होता. व्हाईट डिमनने कृतिकाला एवढ्या जोरात फेकलं होतं की ती आत असलेल्या लाकडी बेडवर जोरात आपटली होती. डोक्याला मार लागल्यानं ती बेशुद्ध झाली होती. कदम काकांच्या म्हाताऱ्या बायकोनं तिला थोडं उचलून बेडवर झोपवलं आणि तिच्या पायाला ती लोखंडाची साखळी बांधली. आता काही महिने त्या कदम काकांचं आणि त्यांच्या मुक्या बायकोचं वास्तव्य ह्याच वाड्यात असणार होतं. कृतिकाकडे लक्ष देण्यासाठी, तिचा सांभाळ करण्यासाठी. तिकडे तो कदम काका हातातली काठी जमिनीवर आपटत कसले तरी अघोरी मंत्र म्हणत होता आणि सागर त्याला साथ देत होता. व्हाईट डिमन ते त्यानेच लावून ठेवलेले मोठमोठे दगड अगदी सहजपणे बाजूला करत होता. दगड बाजूला होत होते. कदम काकांच्या म्हाताऱ्या बायकोने हातात एक मशाल धरली होती. दगड बाजूला होताच त्या वाड्याच्या शेवटच्या खोलीत असलेली ती खोल विहीर दिसू लागली. होय, विहीर, पण ह्या विहिरीत पाणी नव्हतं. होता तो फक्त अंधार. विहीर किती खोल आहे काहीच अंदाज नाही. कदाचित हा पाताळ लोकात जाण्याचा दरवाजाही असू शकतो. वाड्यात येताना संदीपला जो भला मोठा वाटत जाणारा मातीचा डोंगर दिसत होता ना, तो डोंगर नसून त्या खड्ड्यातली माती उकरून तिथे टाकली होती. कुणी तर ह्याच व्हाईट डिमनने. ह्या वाड्यातला राक्षस होता तो. रात्री हा राक्षस ह्या अंत नसलेल्या खड्ड्यात राहत असे. आपल्या अमर्यादित ताकदीने जवळपास गेली 30 वर्षे तो माती उकरून रोज हा खड्डा खोदत होता. दगड बाजूला झाले. त्या खड्ड्यातून खोलवर कसल्या तरी मंद किंचाळ्या ऐकू येत होत्या. त्या ज्या दिशेनं ऐकू येत होत्या त्या दिशेनं व्हाईट डिमनने दीपक आणि संदीपचे जीर्ण झालेले देह फेकले. काही वेळानंतर त्या खड्ड्यातून येणारा तो ओरडण्याचा आवाज शांत झाला. व्हाईट डिमनने किंचाळणाऱ्या 2 उपाशी जीवांना, म्हणजे त्याच्याच लहान मुलांना काही महिने पुरेल असं मानवी मांस पुरवलं होतं. व्हाईट डिमन आता मध्ये उभं राहून सागर आणि त्या कदम काकांकडे बघत होता. त्याने त्या खोल खड्ड्यात उडी घेतली. सागर आणि कदम काका एकमेकांकडे बघत स्मितहास्य करू लागले.
एक वेगळं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. त्या काळ्या विहिरीतून काहीतरी ओरबाडल्याचा आवाज येत होता. काही मिनिटात तो व्हाईट डिमन खड्डा चढून वर आला. त्याच्या हातात 2 छोटे तरी वजनदार दगड होते. त्याने एक दगड कदम काकाला दिला. कदम काकाने तो दगड घेतला आणि त्यावर लागलेली माती झाडायला सुरुवात केली. मशालीच्या उजेडात तो दगड अजून चमकत होता. सोनं होतं ते. ह्या राक्षसाला 2 बळी देऊन मिळवलेलं बक्षीस होतं ते. आणि दुसऱ्या सोन्याचा दगड डिमनने सागरच्या म्हणजेच आपल्या मुलाच्या हातात दिला आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. सागर आणि कदम काका खाली झुकून एका विशिष्ट पद्धतीने व्हाईट डिमनला नमस्कार करू लागले. व्हाईट डिमन 2 बळी खाऊन रक्त पिऊन तृप्त झाला होता. त्याने एक मोठी विजयी डरकाळी फोडली आणि आपली छाती बडवून आपला आनंद साजरा करू लागला. 30 वर्षांपूर्वी खेडपूर हे गाव तसं सामान्य होतं. पण ज्या दिवशीपासून सरपंच आले तेव्हापासून सगळं चित्रच पालटून गेलं होतं. एके दिवशी जखमेचे वळ अंगावर घेऊन लंगडत लंगडत एक विचित्र असा मांत्रिकासारखा दिसणारा एक विचित्र माणूस ह्या गावात आला होता. लोकांना तो व्यक्ती थोडा धोकादायक वाटत होता. त्यामुळे ह्या वडाच्या झाडाखाली राहणाऱ्या ह्या विचित्र माणसाची तक्रार गावकऱ्यांनी सरपंच धनाजीराव ह्यांच्याकडे केली होती. धनाजीरावांना न जाणू कसे पण हा माणूस कामाचा वाटला. त्याला आपली अमाप संपत्ती मिळवण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. त्यानुसार त्या मांत्रिकाने ह्या विधीसाठी 5 नरमुंड मागितले होते. धनाजीराव जरा विचारात पडले. त्यांच्यासाठी पैसा हाच देव होता. त्याला प्रसन्न करण्याची विधी आता त्यांच्या जवळ होती. पैशाला हापापलेल्या आणि मांत्रिकाला वश झालेल्या सरपंचांनी गावातल्या 5 लोकांना दारू पाजण्याच्या निमित्तानं बोलावलं आणि नशेतच एकेकाची मुंडकी उडवून ह्या वाड्यात रक्त वाहतं केलं. 5 लोकांचा ह्या अघोरी विधीसाठी बळी दिला. हे सगळं करताना धनाजीराव मनात एकच इच्छा बोलत होते, ते म्हणजे अमाप पैसा आणि संतती. कारण इतके वर्ष त्यांना मूलबाळ नव्हतं. एवढा मोठा वाडा पण राहायला माणसं 3च, ते त्यांची पत्नी आणि एक बहीण. त्या रात्री अमावस्या होती. सगळे झोपल्याची खात्री करून धनाजीरावांनी वाड्याच्या मागच्या चौकात हा विधी सुरू केला. मांत्रिकाने ती मुंडकी घेऊन एक विधी सुरू केला. मंत्रोच्चार सुरू झाला. पूर्ण वाडा शहारला होता. एक वेगळंच कंपन त्या वाड्यात आलं होतं. त्या मांत्रिकाने अगदी पाताळातील काळ्या शक्तींना साथ घातली होती. जिथे ह्या 5 लोकांचं रक्त वाहिलं होतं तिथे एक खड्डा पडू लागला. काही वेळानं तिथून एक हात बाहेर आला. एका छोट्या मुलासारखा लहान हात वाटत होता तो, पण तेवढा हात बघूनच तो राक्षसी वाटत होता. पांढरा फेक, चिकट, लांब, काळ्या नखांचा तो हात वर येताच सरपंच थोडे घाबरले. तो आता पूर्णपणे वरती आला होता. 3 फुटाची उंची, लांब सडक हात, पांढरा खरवरीत एखाद्या गेंड्याच्या कातडीसारखा देह, लाल भडक डोळे आणि असंख्य दातांनी व्यापलेला तो मोठा अजस्त्र जबडा. हाच तो व्हाईट डिमन. बाहेर येताच त्याने ती 5 जणांची मुंडकी खायला सुरुवात केली. कित्येक वेळ तो हाडे फोडण्याचा आवाज त्या वाड्यात घुमत होता. धनाजीराव घाबरले होते. तो मांत्रिक कसले तरी मंत्र पुटपुटत त्या नवजात आणि ह्या दुनियेत आलेल्या राक्षसी जीवाशी संवाद साधत होते. धनाजीराव प्रचंड घाबरले होते. ह्याची कल्पना त्या मांत्रिकाने त्यांना आधीच दिली होती, त्यामुळे ते निमूटपणे बसून होते. मंत्राचा वेग आणि त्या राक्षसी जीवाच्या किंचाळ्या वाढल्या होत्या. कसला तरी वाद सुरू होता. तो राक्षस समोर उभे राहून बोलत होता. अचानक त्या मांत्रिकाने डोळ्यांनी सरपंच धनाजीरावांकडे इशारा केला. त्या राक्षसाची नजर धनाजीरावांवर पडली. तसे ते घाबरले, पण काही कळायच्या आतच तो राक्षस त्यांच्यावर तुटून पडला. आपल्या तीक्ष्ण नखांनी त्यांच्या देहाची तो चिरफाड करू लागला. रक्त शोषू लागला. धनाजीरावांच्या किंचाळ्या पूर्ण वाड्यात घुमू लागल्या. शांत असलेला हा वाडा आता नरक बनणार होता. त्यांचा हा आवाज ऐकून त्यांची पत्नी सुनीता तिथे आली. बहीण ज्योतीही आपल्या भावाची हाक ऐकत तिथपर्यंत पोचली. तोपर्यंत ह्या राक्षसाने आपले असंख्य दात धनाजीरावांच्या मानेत खुपसून त्यांना पूर्णपणे शोषून जीर्ण करून टाकलं होतं.
हे सगळं दृश्य बघून धनाजीरावांची पत्नी सैरा वैरा मदतीसाठी पळू लागली. तिला ह्या पांढऱ्या राक्षसानं पकडलं आणि त्या खोलीत ढकलून दिलं, ज्या खोलीत आता कृतिका होती. तिकडे मांत्रिकाने त्या पाताळातून बोलावलेल्या राक्षसाला परत इशारा केला. तसा तो एका कोपऱ्यात लपून बसलेल्या सरपंचांच्या बहिणीला, ज्योतीला फरफटत घेऊन आला. सरपंचांचं रक्त पिऊन आता हा राक्षस काही क्षणातच धष्टपुष्ट झाला होता. इकडे तो मांत्रिक मंत्र म्हणत होता. ज्योतीजवळ येताच त्याने एक राख ज्योतीला लावली, तशी ती बेशुद्ध पडली. हा सगळा प्रकार वाड्यात काम करणाऱ्या एका कामगारानं बघितला. सरपंच घरात नरबळी देत आहेत, त्यो मांत्रिक त्यांच्या संगतीला हाय अशी बोंब गावात पसरली. गावकरी प्रचंड संतापले. हातात मशाली घेऊन ते धनाजीरावांच्या वाड्यावर पोचले. आजूबाजूला पडलेले मुंडक्या विना देह बघून त्यांनी ह्या वाड्याला आग लावली. तो मांत्रिक येणारी गर्दी बघून सावध झाला आणि बेशुद्ध ज्योतीला घेऊन कसाबसा तिथून निसटला. व्हाईट डिमन अजून अशक्त होता, त्यामुळे त्याला तो वाडा सोडणं शक्य नव्हतं. त्याची शक्ती काही भागापुरती मर्यादित होती, त्यामुळे तो परत त्या वाड्यात त्या खोल खड्ड्यात लपून बसला. एक काळी शक्ती त्या गावात आली होती. दुसऱ्या दिवशीपासून गावात विचित्र प्रकार घडू लागले. एक साथीचा रोग, दुष्काळ अशी संकट गावावर येऊ लागली. मांत्रिकानं बळी देऊन गावाला शापित केलं आहे अशी अवई उठू लागली. त्यामुळे लोकांनी ते गाव मोकळं करायला सुरुवात केली. मांत्रिकाच्या प्रभावानं सगळं गाव श्रापित झालं होतं. अधूनमधून वाड्यातून भयानक आवाज यायचे, त्यामुळे पूर्ण गाव मोकळं होऊ लागलं. त्यातल्याच एका प्रकाश कदमांच्या रिकाम्या घरात या मांत्रिकानं आणि ज्योतीनं आसरा घेतला. ते त्यांचं घर झालं होतं. ज्योती, हो ज्योती, सरपंच धनाजीरावांची बहीण. आता ती ह्या मांत्रिकाच्या वशमध्ये होती. तो मांत्रिक एखाद्या गुलामाप्रमाणे तिला वागणूक देत होता आणि ती निमूटपणे सहन करत होती. आपल्या भूत आणि वर्तमान काळाचा ज्योतीला पूर्णपणे विसर पडला होता. आता ती फक्त एक जिवंत देह होती, ज्याचा वापर तो मांत्रिक कसाही करून घेत होता. कदम नाव धारण केलेला हा मांत्रिक आता कधी मध्ये त्या वाड्यात जात असे. तिकडे सरपंचांची पत्नी सुनीता त्या खोलीत बंद होती. त्या व्हाईट डिमनने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तो रोज सुनीताचा जबरदस्ती उपभोग घ्यायचा. अगदी महिन्याभरात ह्या राक्षसी शक्तीच्या प्रभावाने एक मूल जन्माला आलं. सगळं विसरलेली ज्योती मांत्रिकाच्या आदेशाप्रमाणे ह्या बाळाची काळजी घेऊ लागली. तशी सुनीता ह्या बाळाला जन्म देऊन लगेच मरण पावली. राक्षसाचा मुलगा असूनही तो एक मनुष्यासारखा दिसत होता. व्हाईट डिमनने मानवी स्त्रीमधून आपला वंश जन्माला घातला होता. असा हा अघोरी जीव एका मानवी स्त्रीच्या पोटातून अवेळी राक्षसी नियमानं जन्माला येताच सुनीता मरण पावली होती. ती मरताच तिच्या देहाचे सुद्धा लचके ह्या पांढऱ्या राक्षसानं तोडले होते. पुढे हे बाळ त्या भकास गावातच मोठं होऊ लागलं, वाढू लागलं. मांत्रिकाने त्याला शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवलं होतं. त्याला आपल्या जन्माबद्दल सगळं काही माहीत होतं. राक्षस कधी कधी आपल्या अंतर्मनातून त्याच्याशी संवाद साधायचा. काही वेळातच ह्या मुलाने खूप प्रगती केली आणि आपल्या वडिलांना त्याने व्हाईट डिमन असं एक छानसं नाव दिलं. त्यांच्यासाठी तो शिकार शोधून आणण्याचं काम करू लागला. प्रत्येक शिकारीनंतर त्याचा तो वडील म्हणजेच व्हाईट डिमन त्याला जमिनीतून सोन्याचा एक खडा शोधून देई. त्यावर ह्या मुलाची ऐश चालू होती. ज्या ज्या मुली इथे येत त्या मुलीवर हा व्हाईट डिमन लैंगिक अत्याचार करायचा. त्यात एक दोन वेळा स्त्रीच्या गर्भाशयातून व्हाईट डिमन सारखे राक्षसी जीव सुद्धा पैदा झाले होते. ते त्याने त्या खड्ड्यात फेकून दिले होते. अधूनमधून तो त्यांना जीर्ण देह खायला देत असे. त्यातून त्यांची वाढ त्या अंधाऱ्या विहिरीत होत असे. एक दोन शिकार करून हा व्हाईट डिमन 6 महिने तरी आरामात जगत होता. खड्डा अजून खणून तिथल्या लोकांना पृथ्वीवर आणण्याचं काम करत होता. इथे एखादी महिला शिकार सापडली की त्यांच्यावर अत्याचार करून आपल्यासारख्या राक्षसी जीवांची संख्या वाढवू पाहत होता. आणि तिकडे कधी प्रदीप, कधी कुमार, कधी जॉन, कधी प्रतीक, तर कधी सागर अशी नावे धारण करून त्याचा हा मानवी मुलगा व्हाईट डिमनला शक्तिशाली बनवण्यासाठी शिकार आणून देत होता. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात
अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.